त्यांचा यथोचित स्वागत सन्मान आणि त्यांचे मनोगत देखील आपण या ठिकाणी घेतलंय. चला सेकंड हाफ ज्याला होते सुरुवात. दोन्ही संघाचे आमने सामने. एकीकडे टीम मितांशी ट्रेडर्स टेंबिवली आणि शिवशक्ती वरोर या दोन दिग्गज संघादरम्यान ही लढत जी मैदानाच्या दिशेने आपण पाहत आहे. मुख्य मंच जो दाखवला जातोय आमचा समालोचन कक्ष आमच्या समवेत मनीषजी निजाई साहेब आणि तमाम आमचे आज मान्यवर हस्ती जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक हाताळण्याकरिता यश नांदुरकर या गोलंदाजाला आपण पाहत आहे आणि या दोन सलामीवीर मैदानाच्या दिशेनेतून मार्गस्थ झालेत. हिमांशू आणि तदनंतर मयूर अशी सलामीची जोडी. स्ट्राईक एंडला मयूर आहे आणि नॉन स्ट्राईक एंडला हिमांशू अंबिरे याला आपण पाहत आहे. प्रज्योत अंबिरे यांचे अगदी बंधू जे नॉन स्ट्राईक एंडला आणि मयूर. सुरुवात होईल यश. पहिलं षटक. पहिला चेंडू ऑफ साईडला वळवला गेला. क्षेत्ररक्षक आहेत स्क्वेअर लेगच्या दिशेने. चेंडूची हाताळणी जोपर्यंत केली जाईल सिंगल धाबेवरच समाधानी राहावं लागेल आणि सिंगलवरच इथून खातं ओपन होईल. वैयक्तिक आणि सांघिक 1 या अंकाने शिवशक्ती बरोबर संघ एकीकडे आपण पाहत आहे आणि दुसरीकडे मितांशी ट्रेडर्स टेंबिवली संघ. मोठमोठी नावं आहेत या संघाकडे. अगदी आपण पाहता यस्टांच्या मागे प्रतीक पाटील टार्झन ऑफ टेंबिवली, टार्झन ऑफ भिवंडी म्हणून संबोधला गेला. एक मोठं नाव टेनिस क्रिकेटच्या पटलावर. तर दुसरीकडे हिमांशू आणि तदनंतर मयूर या संघाकडे देखील ते पोटेन्शियल आहे. शिवशक्ती बरोबर हा संघ आपण पाहत आहे. काय सामने रंगलेत आज पहिल्या फेरीमध्ये आणि या सेकंड हाफ मध्ये देखील आपण पाहत आहे परिपक्वतेने खेळ जो विशेष करून इथून पाहायला मिळणार आहे. यशाला आपण पाहत आहे गोलंदाजी मार्कवर. पहिल्या चेंडूकडे एक सिंगल धाव जरूर मिळाले. गती पूर्णपणे कमी केली होती परंतु लेन जास्तीत जास्त भरकटलेली पाहायला मिळते. वाईटचा इशारा आलाय. एक अतिरिक्त धाव ही स्कोर कार्ड वर मिळेल आणि एक अतिरिक्त धावेच्या साह्याने धावफलक जे जाऊन पोहोचेल 2 रन्स ऑन अ कार्ड 2 या अंकांवर. मागील मॅच मध्ये मयूरने चांगला खेळ केला होता. 25 धावेंची एक आतिश इनिंग त्याने आकारली होती. तर हिमांशूने देखील एक चांगला स्ट्रोक खेळला होता. तोच असेल स्ट्राईक एंडला इथून बॅटर. यावेळेस नोचा इशारा आलाय. पंचांचा एक हात आता झालाय समांतर. अवांतरच्या रूपाने एक्स्ट्राच्या स्वरूपाने आणखी एक धाव मिळेल आणि आता फ्रीडचे सिग्नल जे मैदानाच्या दिशेने असतील ऑन. 3 रन्स ऑन अ कार्ड 3 या अंकांवर हे धाव फलक. कुठेतरी या सिच्युएशन मध्ये आपण पाहत आहे की ही लेन जी आहे ती थोडीशी चुकीच्या पद्धतीने जरूर हाताळले. हिमांशूकडे ती स्ट्राईक. आता पूर्णपणे लायसन्स असेल की या चेंडूकडे मोठा स्ट्रोक त्याला खेळायचा आहे. यावेळेस चांगल्या पद्धतीचा चेंडू थोडासा पुढे ठेवला. हलकीची गती कमी केली आणि सरळ चेंडू यष्टीरक्षक प्रतीक पाटील यांच्या हातकंडामध्ये निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. डॉट बॉल. 2 चेंडूंचा खेळ इथून समाप्त झालाय. 3 या अंकांवर हे धाव फलक जे इथून पाहायला मिळते. नेक्स्ट मॅच मध्ये अगदी नवापूर 11 आणि टीम तेजल 11 बालीव 2 दिग्गज संघादरम्यान लढत ती देखील पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघांनी देखील रेडी राहायचं इनिंग ब्रेक मध्ये टॉस करण्याकरिता. सुरुवात प्रामुख्याने जी महत्वाची करून द्यावीच लागेल कारण की ठाऊक आहे 18 चेंडूंचा खेळ तुमच्याकडे आहे. या 18 चेंडूंमध्ये सर्वोत्तम खेळा तुम्हाला दाखवायचा आहे कारण की बॅटल हे तितकंच रंगताना पाहायला मिळेल. दोन्ही संघांकडे ती ताकद आहे. ऑफसाईडला खेळला आहे. स्ट्रोक तर चांगला कन्व्हिन्सिंगला आहे परंतु मिड विकेटला क्षेत्ररक्षक मोनी सुसज्जित आहे. क्विकली चेंडूवर येतात आणि चेंडूची हाताळणी केली जाईल. एक सिंगल धाव मिळणार आहे आणि या सिंगलच्या मदतीने या सिंगलच्या साह्याने धावफलक जे एकंदरीत जाऊन पोहोचेल 4 या अंकांवर. 4 रन्स ऑन अ कार्ड. 3 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय आणि 4 धावा या स्कोर कार्डवर लागल्या जातात. चांगल्या पद्धतीची इथून ही गोलंदाजी विशेष करून पाहायला मिळते यशकडे देखील. गती पुन्हा एकदा थोडीशी कमी केली आणि वाईटचा इशारा आलाय. पंचांचे दोन्ही हात यावेळेस झाले समांतर. एक धाव अवांतरच्या रूपाने मिळेल आणि धावफलक जे जाऊन पोहोचेल एकंदरीत 5 रन्स ऑन अ कार्ड. सत्यवान सापणे यांचं देखील शुभागमन झालंय मुख्य मंचावर. 3 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झाला आणि 5 धावा या स्कोर कार्डवर आतापर्यंत अधोरेखित आहेत. यशाला पण पाहत आहे गोलंदाजी मार्कवर. सुरुवात जी प्रामुख्याने महत्वाची करून द्यावीच लागेल. ऑनसाईडला वळवायचा आहे. पुन्हा एकदा आपण पाहत आहे पंच इंटरसेप्ट. वाईटचा इशारा आलाय परंतु माफ करा रेफर केलं जात आहे. चेक केलं जाईल असं वाटलं. पंच वळले अगदी दोन्ही समांतर होतील परंतु पंचांनी देखील षटकोन दाखवला यावेळेस की चेक करायचं आहे. व्हाईट लाईन चेक केली जाईल.
इट्स अ फेअर बॉल. निर्धाव चेंडू असेल. यस, त्यांच्या वर्ण मिडल स्टिक वर्ण अगदी चेंडू निघून गेला सरळ यस रक्षक यांच्या हातखंडामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता इथून पाहायला मिळते. 5 या अंकांवर धावगती आहे आणि इथून 4 चेंडूंचा खेळ जो समाप्त झाला. पुन्हा एकदा यश गोलंदाजी मार्कवर. चांगली लेंथ आणि चांगली लाईन, परंतु पंचांचे दोन्ही हात यावेळेस समांतर झाले. हलकासा लेट स्विंग होता आणि सरळ चेंडू यस त्यांच्या मागे. वाईटचा इशारा जरूर आलाय आणखी एक एक्स्ट्राच्या स्वरूपाने. पहा हे षटक कशा पद्धतीने राहिले. फार लांबवरचं षटक आहे. जवळजवळ 3 व्हाईट बॉल, 1 नो बॉल, डॉट बॉल ते देखील पाहिलेत आपण. आणि तदनंतर सिंगल सिंगल धाव. 6 या अंकांवर धाव फलक जे अधोरेखित आहे. यावेळेस यष्टांच्या मधोमध सापडले जातील. विकेट मिळवली जाईल यश नांदुरकर. यश मिळत असताना पहिला धक्का. यावेळेस बाद व्हावं लागेल फलंदाज मयूरला. लेग बिफोर विकेट बरोबर यष्टांच्या मधोमध सापडले गेले आणि फलंदाजाला बाद व्हावं लागतंय. गॉन. या फलंदाजाला आपण पाहताय. स्विचचा फटका जरूर त्या दिशेने खेळायचा होता. यावेळेस आपण पाहताय कुठेतरी पंचांकडे लाऊड अपील करण्याचा मानस जरूर झाला होता, परंतु नॉट आउटचे सिग्नल आलेत पंचांकडनं देखील. पहिल्या षटकाचा खेळ इथून झालाय समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक आहे 6 या अंकांवर. प्रत्युत्तर हे द्यावंच लागेल. मयूर, कुठेतरी आपण पाहू शकलात की थोडेसे निष्फळ जरूर ठरले. मागील मॅच मध्ये चांगला परफॉर्मन्स जरूर झाला होता, परंतु या मॅच मध्ये थोडेसे ते अगदी मागे राहिले. पहिला धक्का बसलाय आणि यशने म्हणावं लागेल की जवळजवळ वाईट चेंडू आणि नो चेंडू हाताळले, परंतु कुठलाही मोठा स्ट्रोक जो विशेष करून खेळू दिला नाही. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. 6 अंकांवर शिवशक्ती बरोबर संघ एक धक्का. दुसरा षटक हाताळण्याकरिता इथून आता गोलंदाजी मार्कवर प्रतीक पाटील या गोलंदाजाला आपण पाहत आहे. काही जबरदस्त पद्धतीने आजचा दिवस जो विशेष करून पाहायला मिळतो. नेक्स्ट मॅच दोन्ही संघांनी देखील रेडी राहायचंय. तेजल 11 वालिव आणि टीम नवापूर 11. 6 अंकांवर धावफलक जे आतापर्यंत अधोरेखित आहे. दुसऱ्या षटकाकडे प्रतीक पाटील आपण पाहताय. स्ट्राईक एंडला हिमांशु अंबिरे. अक्रॉस द बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला आणि सरळ चेंडू निघून जाईल. यस त्यांच्या मागे निर्धाव चेंडूची सांगता. डॉट बॉल जो इथून पाहायला मिळतोय. थोडासा दृष्टिकोन आहे ना आता सकारात्मक ठेवावं लागेल टीम शिवशक्ती बरोबर या संघाला या मॅच मध्ये, कारण की समोरचा संघ तितकाच ताकदीचा आहे. म्हणून ताकदीचं प्रदर्शन विथ द बॅटने आता करून दाखवावं लागेल, कारण की या मॅच मध्ये जर पुढे जायचं असेल तर धाबा तुम्हाला स्कोर कार्डवर लावावे लागतील आणि म्हणून इथून थांबून चालायचं नाहीये. कुठेतरी धाबा घेण्याकरिता तो प्रयत्न इथून तुम्हाला विशेष करून करावा लागणार आहे. आणि इथून हिमांशूचा काय माइंडसेट असेल तो देखील तितकाच गरजेचा असेल. 6 अंकांवर धावफलक. पहिला चेंडू निर्धाव जरूर हाताळलाय प्रतीक पाटील. आपण पाहताय गोलंदाजी मार्कवर. स्विच हिट जरूर खेळायचा होता, परंतु परिपूर्ण हेरला होता. आणि लेंथ पहा किती महत्वाची. पाहिलं थोडंसं आणि तदनंतर जी लेंथ आहे हलकीशी खेचली. सरळ चेंडू यस्त्यांच्या मागे निघून जातोय. निर्धाव चेंडूची सांगता इथून पाहायला मिळते. आणखी एक डॉट बॉल. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 6 अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. बॅक ऑफ द लेन पुन्हा एकदा पाहायला मिळतंय. क्रॉस द बॅटने खेळण्याचा प्रयत्न. हिमांशू परिपूर्ण स्ट्रगल मध्ये यावेळेस पाहायला मिळाले आणि आणखी एक धक्का. सॅक्रिफाईस विकेट हिमांशूला परतावं लागेल. आणि जो स्ट्राईक रेट पाहता हिमांशूचा आपण कुठेतरी जवळजवळ 6 चेंडू खेळले आणि एक धाव फक्त आणि फक्त त्यांच्या बॅटमधनं. म्हणून कुठेतरी जो स्ट्रगल होता तो स्ट्रगल यावेळेस होईल समाप्त. फलंदाजाला बाद व्हावं लागेल. गॉन.
अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. पुढा प्रहार जरूर करायचा. पुन्हा एकदा फटका हवेमध्ये. प्रतीक पाटील या झेलखाली चुकी होणार नाही. आणखी एक धक्का बसेल. परिपूर्ण आपण म्हणू शकाल की या मॅच मध्ये आता थोडासा कंट्रोल. मितांशी ट्रेडर्स टेंबिवली या संघाचा हा फटका पहा. अक्रॉस द बॅटने खेळण्याचा पुन्हा एकदा मानस झाला. लिडिंग एज आणि स्वतः गोलंदाज प्रतीक पाटील या झेलखाली. गुड कॉट अँड बोल्ड. आणखी एक विकेट मिळेल. फलंदाज बाद गॉन. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज सुसज्जित होईल. ऑन साइडला खेळलाय. चांगला स्ट्रोक तर जरूर आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेने अगदी चेंडूची हाताळणी जोपर्यंत केली जाईल सिंगलला डबल धावेमध्ये परावर्तित केलं जातं. या 2 धावा मिळणार आहेत. या दुहेरीच्या मदतीने या दुहेरीच्या साह्याने धावगती जाऊन पोहोचेल. 8 रन्स ऑन अ कार्ड. 8 या अंकांवर हे धावफलक जे अधोरेखित आहे. शिवशक्ती बरोबर संघ थोडासा कुठेतरी अगदी स्ट्रगल मध्ये जरूर आहे या मॅच मध्ये. 3 धक्के जे आतापर्यंत बसले गेलेत. 8 धावा या स्कोर कार्डवर पाहायला मिळत आहेत. चांगल्या अगदी गोलंदाजी प्रतीक पाटीलच्या माध्यमानं कंट्रोलयुक्त गोलंदाजी जी पाहायला मिळते. सेकंड धावेकरिता वळालेत. क्विकली अगदी आपण पाहताय. फेकी तर जरूर आली परंतु यस्त्यांना चेंडू लागू शकला नाही. 2 धावा जरूर मिळत आहेत. दुहेरीच्या साह्याने 2 षटकांचा खेळ इथून झालाय समाप्त आणि धावफलक जाऊन पोहोचते. 10 रन्स ऑन अ कार्ड. टीम शिवशक्ती वरोर हा संघ पाहायला मिळतोय. धावफलक मुनीश पाटील आहेत. अगदी हे शेवटचं अंतिम षटक हाताळण्याकरिता इथून गोलंदाजी मार्कवर थोडस कुठेतरी अगदी गोलंदाजीच्या माध्यमाने इथून चेंजेस केले जात आहेत. मितांशी ट्रेडर्स टेंबिवली या संघाकडनं 10 अंकांवर धावफलक आहे. स्ट्राईक एंडला अमय्याला पण पाहताय. राज जेकेंडने अगदी उभा आहे. 2 चेंडूगडी 4 धाब्यांवर खेळताय परंतु काय गोलंदाजी राहिली. दोन्ही अगदी गोलंदाजांचं कौतुक. पहिलं षटक यशचं जे महत्वाचं राहिलं. प्रतीक पाटीलचं दुसरं षटक खामोशी. बरं पटचा इशारा आलाय पंचांचे. दोन्ही हात यावेळेस झाले समांतर. एक धाव अवांतरच्या रूपाने मिळेल. एक अतिरिक्त धावेची जोडणी स्कोर कार्डवर आणि धावगती जाऊन पोहोचेल 11 या अंकांवर. 11 रन्स ऑन अ कार्ड. 11 धावा या स्कोर कार्डवर अधोरेखित आहेत. पुन्हा एकदा इथून मुनीश सुसज्जित होईल गोलंदाजी मार्कवर. बॅकअप दिले आणि परिपूर्ण हुकच्या फटक्यामध्ये कन्वर्ट केलं जाईल. चांगला पिकअप स्ट्रोक आहे. लॉंग लेग क्षेत्रात निघून जाईल चेंडू. सीमारेषा पार. या इनिंग मधील पहिला षटकार 6. कुठेतरी बॅकअप दिले होते आणि जवळ डाऊन द लेग निघून जात होता चेंडू आणि काय रिॲक्शन. अप्रतिम. बॉडी स्ट्रेच केली. सरळ चेंडूला फेकून दिलं. लॉंग लेग सीमारेषा पार. या 6च्या साह्याने धावगती जाऊन पोहोचेल 17 या अंकांवर. 17 रन्स ऑन अ कार्ड. याच मोठ्या फटक्यांची गरज आहे. उर्वरित या 5 चेंडूकडे चांगल्या पद्धतीने मोठे स्ट्रोक ते अटेम्प्ट करावे लागतील टीम शिवशक्ती बरोबर या संघाला. इकडे ती स्ट्राईक जे यावेळेस पाहायला मिळते. कुठेतरी हलकासा दबाव जरूर आहे या स्लॉग ओव्हर मध्ये. पितांशी ट्रेडर्स टेंबिवली हा संघ जो आपण पाहत आहे. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज सुसज्जित होईल. फलंदाज रेडी नव्हते यावेळेस. प्रेक्षकांना देखील विनंती असेल की आपण मॅच सुरू असताना फटाके वाजू नका कारण की फलंदाज कुठेतरी रेडी होते परंतु आवाज आल्यानंतर थोडंसं लक्ष विचलित झालं जरूर.
इनिंग ब्रेक मध्ये किती वाजवायचे तेवढे वाजवा. 17 अंकांवर धावगती, पण ग्राउंडच्या बाहेर आयोजकांच्या माध्यमातून त्या सूचना आल्यात. 17 अंकांवर धाव फलक. मोठा प्रहार जरूर करायचा आहे आणि हा फटका फसेल. थोडेसे थांबले होते या अगोदर, परंतु आता बाद व्हावं लागेल. महिला एक मोठा प्रहार जरूर आला होता. थोडेसे अगदी होप ज्या होत्या ना त्या जिवंत जरूर झाल्या होत्या. हा फटका पहा कुठेतरी ऑफस्टिकच्या बाहेर शपल झाले होते आणि ऑन साईडला खेचून मारण्याची मानसिकता. फटका फसला, झेल कन्वर्ट झाला, विकेट मिळाली. फलंदाज बाद गॉन. काही अंकांवर धाव फलक आहे आणि 4 धक्के जे आतापर्यंत बसले गेलेत. नव्याने बॅटर आर्यन या फलंदाजाला आपण पाहताय. आतापर्यंत चारही विकेट गेले ना, त्यामध्ये एक विशेषता आहे की फुलर लेनच्या डिलिव्हरीज ज्या आतापर्यंत हाताळल्या गेल्यात आणि हलकंसं वळण घेणारे चेंडू ज्यावर फसले गेले. शिवशक्ती वरूर संघाचे फलंदाज आणि आतापर्यंत 17 अंकांवर धावगती 17. अक्रॉस बॅटने जरूर खेळण्याचा प्रयत्न, परंतु पंचांचे दोन्ही हात यावेळी समांतर झालेत. वाईटचा इशारा आलाय. एक्स्ट्राच्या स्वरूपाने एक धाव जरूर मिळेल आणि धावगतीची जाऊन पोहोचेल 18 या अंकांवर. 4 चेंडू आहेत. पहा या 4 चेंडूकडे जर 2 मोठे प्रहार आले तर धावगती 30च्या आसपास जर गेली तर लढण्यायोग्य बळ जरूर मिळणार आहे. आणि टीम मितांशी ट्रेडर्स टेंबिवली संघ देखील इथून विचार विनिमय करत असेल की 25च्या अगोदर रोखायचं आहे. हुकच्या फटक्यामध्ये जरूर परावर्तित केलं जाईल. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये दॅट्स अ फाईन स्ट्रोक. महत्वाच्या धावा आहेत. मच निडेड बाउंड्री. आर्यनच्या बॅटमधनं हुकचा फटका. चौकार 4. च्या मदतीने धावगतीची जाऊन पोहोचेल 22 या अंकांवर. हे धाव फलक जे अधोरेखित आहे. बरोबर 3 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक असेल. पुन्हा एकदा फटका हवेमध्ये, त्या दिशेने क्षेत्ररक्षक. चेंडूला जोपर्यंत आता फील्ड केलं जाईल, एक सिंगल धाव अधोरेखित झाला आणि डबल करिता कॉल तो दिला गेलाय. आणि जोपर्यंत चेंडूची हाताळणी केली जाईल या 2 धावा स्कोर कार्डवर मिळणार आहेत जरूर. आणि धावगती जाऊन पोहोचेल 24 या अंकांवर. हे धाव फलक जे पाहायला मिळतंय. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ जो इथून शिल्लक असेल. आर्यन चांगली बॅटिंग होते आर्यनकडनं आणि विशेष करून 2 चेंडूकडे 6 धावा आतापर्यंत त्याच्या बॅटमधनं निघाल्यात. 24 या अंकांवर धाव फलक जे अधोरेखित आहे. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ जो इथून शिल्लक असेल. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा इथून मोनिश. स्वप्नील पाटील आणि योगेश चौधरी दोन्ही गोड व्यक्तिमत्वांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हायचंय. खोलवर लेन हाताळण्याचा मानस, त्या दिशेने धाव घेण्याचा प्रयत्न सुरू झालाय आणि इथून सॅक्रिफाईस विकेट. आर्यनला बाद व्हावं लागेल. धावचीच्या रूपाने आणखी एक धक्का बसेल. टीम शिवशक्ती बरोबर या संघाला. फलंदाज होईल बाद. गॉन. बॅक 24 या अंकांवर धाव फलक जे अधोरेखित आहे. शेवटचा अंतिम चेंडू जो इथून शिल्लक असेल. मोनिश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. लेफ्ट केलं जाईल या चेंडूला. वाईटचा इशारा जरूर आलाय. पंचांचे दोन्ही हात यावेळेस समांतर झालेत. एक्स्ट्राच्या स्वरूपाने एक धाव आणि धावगती जाऊन पोहोचेल 25 या अंकांवर. शेवटचा आणि अंतिम चेंडू जो इथून शिल्लक असेल.
25 धावा आतापर्यंतच्या स्कोर कार्ड वर इथून पाहायला मिळत आहेत. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर आणि लास्ट बॉल ऑफ द इनिंग. गोलंदाजी मार्गवर पुन्हा एकदा गोलंदाज. नोचा इशारा आलाय पंचांचा. एक हात आता झालाय समांतर. आता फ्रीडचे सिग्नल जे मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा होतील ऑन. एक्स्ट्राच्या स्वरूपाने धावा आहेत ना या षटकाकडे जास्तीत जास्त गेल्यात. मागणं षटक आहे मोनीस 16 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. 26 या अंकांवर धावगती आणि फ्रीडचे सिग्नल जे मैदानाच्या दिशेने होतील ऑन. फुलटॉस जरूर मिळाला. ऑन साईडला परावर्तित केला जाईल. चांगला स्ट्रोक. मिळतील धावा यावेळेस 6 षटकार. संघ 32 धावसंख्येपर्यंत पोहोचलाय आणि 33 धावसंख्येचा पाठलाग जो करावा लागेल आता या मॅचला जिंकण्यासाठी टीम मितांश्री ट्रेडर्स टेंबिवली या संघाला. शेवटच्या अंतिम चेंडूवर जो षटकार आला ना त्याने मोमेंटम जरूर शिफ्ट झाले. हिमांशू रनआउट झाला. 6 चेंडू त्याने फेस केले. थोडासा स्ट्रगल. एकच धाव त्याच्या बॅटमधनं. मयूर 3 चेंडूकडे 1 धाव. यज्ञेशच्या बॅटमधनं अगदी धावा ज्या बनल्याच नाहीत. अमेय याला आपण पाहू शकला 2 चेंडूकडे 6 धावा. बॉलिंग समरी आपण पाहता यश 1 षटक 6 धावा जे आपण पाहताय. प्रतीकेला आपण पाहताय 1 षटक हाताळलं 4 धावा. मोनिशला आपण पाहिला 1 षटकामध्ये 22 धावा आणि 32 धावसंख्येपर्यंत संघ पोहोचलाय. 33 धावसंख्येचा पाठलाग जो करायचा आहे हा पाठलाग कशा रीतीने केला जाईल ते देखील पाहणं. घेऊया तुर्तास हलकासा ब्रेक आणि टॉसचा कॉल तो देखील केला जाईल. चला तेजल 11 वालिव आणि टीम नवापूर 11 दोन्ही संघाचे कर्णधार आपण प्रेझेंटेशन बॉक्सच्या दिशेने जॉईंट व्हा. आता उठवल का हो सवाल त्याने करून दावली कमाल. तेजल वालेव संघाचे तानाजी दायगुडे या ठिकाणी उपस्थित आहेत. चला टीम नवापूर 11 संघाचे कर्णधार. चला आपण या लवकरात लवकर आणि टॉसचा कॉल तो केला जाईल. पुन्हा एकदा विनंती असेल योगेशजी चौधरी आणि स्वप्नीलजी पाटील आपण या मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. आपला यथोचित स्वागत सन्मान जो केला जाणार आहे आयोजकांच्या वतीने. चला टीम नवापूर 11 संघ कर्णधार घाई करा थोडीशी. 32 धावा झालेल्या आहेत. 33 धाव संख्येचा पाठलाग करायचा आहे आणि हा पाठलाग करण्याकरिता 2 सलामीवीर मैदानाच्या दिशेने प्रतीक पाटील आणि तदनंतर मनीष पाटील अशी सलामीची जोडी जे मैदानाच्या दिशेने आपण पाहताय. तर हिमांशू अंबिरे नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय समालोचक आदेश पाटील यांच्यासाठी सुद्धा एक बक्षीस आलेलं आहे. योगेश चौधरी यांच्या माध्यमातून आपण पाहतोय 100 रुपयाचं रोख रक्कम बक्षीस देण्यात आलेलं आहे. धन्यवाद योगेशजी चौधरी. आणि सत्यवान सापणे आपले मित्र त्यांच्यासाठी सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक. चला सुरुवात होईल या मॅचला. आपण वळणार आहोत ऑनगोईंग मॅचच्या दिशेने. सुरुवात होईल या मॅचला. अक्रॉस द पार्टने खेळण्याचा प्रयत्न जो इथून विशेष करून पाहायला मिळाला. वाईटचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमानं. एक्स्ट्राच्या स्वरूपाने 1 धाव जी स्कोर कार्ड वर मिळणार आहे. एक सिंगल धावेच्या साहाय्याने धावसंख्येला झाले सुरुवात. एक्स्ट्रास धावा आणि या मुख्य मंचावर येतो जे स्वागत सन्मान तो देखील आपल्याला पाहायला मिळतोय. स्वप्नीलजी पाटील यांचा यथोचित स्वागत सन्मान. हिमायची उप देणारी शॉल या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जाते. खूप खूप धन्यवाद. तदनंतर योगेशजी चौधरी साहेबांचा देखील शुभ सन्मान हा मुख्य मंचावर केला जाईल. गोलंदाजी मार्गवर पुन्हा एकदा हिमांशू. मोठा प्रहार जरूर करायचा आहे त्या दिशेने ऑन साईडला वळवलं जाईल चेंडूला. लॉंग लेग मध्ये अगदी आपण पाहताय लांबवरचा पाठलाग आहे
आणि बॉन्ड लाईन सीमारेषा पार चेंडू निघून जाईल. डेफिनेटली मिळतील यावेळेस धाबा 4 चौकार. आणि या चौकाराच्या मदतीने या चौकाराच्या साह्याने धावगती जाऊन पोहोचेल 5 रन्स ऑन अ कार्ड. यथोचित मान सन्मान जो मुख्य मंचावर योगेशजी चौधरी साहेबांचा देखील पाहायला मिळतो. ही माय चूप देणारी शॉल सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जात आहे. खूप खूप धन्यवाद. जाऊया आपण थेट टॉसच्या दिशेने. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सुसज्जित होईल. स्विचिटचा फटका जरूर खेळायचा होता परंतु पंच वळतायत. वाईटचा इशारा आलाय. लाईन बिलॉंग टू द अंपायर. एक्स्ट्राच्या स्वरूपाने एक धाव मिळेल आणि धावफलक जे जाऊन पोहोचेल एकंदरीत 6 अंकांवर. 6 रन्स ऑन अ कार्ड. लढण्यायोग्य बळ तर जरूर मिळाले. 32 धावा झालेल्या 33 धावसंख्येचा पाठलाग करायचा आणि हा पाठलाग आसान नसेल. प्रतीक पाटील मागील मॅच मध्ये लवकरात लवकर बाद झाले होते परंतु या मॅच मध्ये कशा पद्धतीचा खेळ होईल ते देखील पाहणं योग्य. स्विचिट पुन्हा एकदा जरूर खेळायचा आहे. पंच वळतायत. वाईटचा इशारा. आणखी एक एक्स्ट्राच्या स्वरूपाने धाव जी स्कोर कार्ड वर मिळणार आहे आणि धावफलक जे जाऊन पोहोचेल 7 या अंकांवर. 7 रन्स ऑन अ कार्ड. या आपण बॉलर आउट टॉसच्या दिशेने जिथे आहेत सत्यवान सापणे. स्विचिटचा फटका परंतु ऑन साइडला खेळला गेलाय. अगोदर दाखवलं की स्विचिट खेळायचं आहे परंतु अगदी त्याच दिशेने अगदी आपण पाहत आहे दिशा दर्शवली. पहा ऍक्शन रिप्ले पुन्हा एकदा आपल्या स्क्रीनवर. स्विचिट खेळायचं होतं तदनंतर पुन्हा एकदा आपण पाहत आहे की या चेंडूला कन्वर्ट केलं जात आहे आणि स्क्वेअर लेग मध्ये चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. 4 धाब्यांकरिता चौकार. मदतीने धावगती जाऊन पोहोचेल 11 या अंकांवर. 11 रन्स ऑन अ कार्ड. चांगला स्ट्रोक. अतिशय चांगल्या पद्धतीने चला चेंडू हवाय त्याची पूर्तता करा मैदानावर. तेजल 11 वालीव संघाने टॉस जिंकला आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. यानंतर टीम नवापूर 11 संघाला बॅटिंग करावी लागणार आहे. चौकार आला आणि चौकारानंतर धावगतीची एकंदरीत 11 या अंकांवर स्थित आहे. प्रयत्न हे थोडेसे यशस्वी करावे लागतील. शिवशक्ती बरोबर या संघाला जर इतका लांबवरचा प्रवास झालाय तर तो खेळाच्या माध्यमाने थोडासा आता दर्शवावा लागेल. जरूर या मॅच मध्ये मितांशी ट्रेडर्स टेंबिवली संघ थोडासा पुढे आहे परंतु लढण्यायोग्य बळ तर मिळाले जरूर. परंतु दिशा आणि लाईन या सर्व काही गोष्टी इथून प्रामुख्याने पाहायला मिळतील. हिमांशू कडनं येणाऱ्या चेंडू गडी पाहणं योग्य आहे. स्लाइस केला चेंडू. चांगला स्ट्रोक आहे. बिटवीन द गॅप चेंडू निघून जाईल. डेफिनेटली नो चान्स फॉर द फिल्डर. डीप कव्हर सीमारेषा पार. प्रतीक पाटीलच्या बॅट मधनं क्लासिकल ड्राईव्हचा फटका. चौकार 4. येत आहेत आणि या चौकाराच्या मदतीने धावगतीची जाऊन पोहोचेल 15 या अंकांवर. 15 रन्स ऑन अ कार्ड. 15 धाबा या स्कोर कार्डावर ज्या अधोरेखित आहेत. चांगला स्ट्रोक. बॅकफुट पंच यावेळेस पाहायला मिळतोय. अगोदरचा एक स्ट्रोक स्क्वेअर लेगच्या दिशेने यावेळेस थ्रू दी कव्हर्स खेळला गेला. ही ताकद आहे या खेळाडूची. प्रतीक पाटील त्याच पद्धतीने स्ट्रोक अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. अगोदर दाखवलं की स्विचिट खेळायचा आणि ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न जरूर झाला. यावेळेस लेन थोडीशी बॅकअप दिली हाताळली. हलकाचा बाउन्स होता. सरळ चेंडू निघून गेला यष्टी रक्षक यांच्या हातकंडामध्ये. 5 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झाला या षटकातील आणि शेवटचा अंतिम चेंडू जो इथून शिल्लक असेल. धावगती आतापर्यंत 15 रन्स. 15 या अंकांवर हे स्कोर कार्ड जे इथून पाहायला मिळते. शेवटचा अंतिम चेंडू जो इथून शिल्लक असेल. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज सुसज्जित होईल. कोलवर लेन फॉरवर्ड डिफेन्स पद्धतीने खेळला. सन्मान दिला जातो या चेंडूकडे
आणि धावगड्याचा मानस नाहीये. इथून पहिल्या षटकाचा खेळ जो इथून झालाय समाप्त. धावगती आहे 15 या अंकांवर. पाठलाग करायचा आहे 33 धावसंख्येचा आणि पहिलं षटक झालंय समाप्त. झाला आणि धावगती आहे 15 या अंकांवर. पाठलाग करायचंय 33 धावसंख्येचा म्हणजेच 18 धावींची गरज आहे. आणि येणारे चेंडू शिल्लक असेल तुमच्याकडे 12. राजा गोलंदाजाला आपण पाहताय. गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकरला मनीष पाटील. सुरुवात होईल या षटकाला. 18 धावींची अजून सुद्धा गरज आहे. खोलवर लेन अगदी आपण पाहताय की डिफेन्स केला होता जरूर आणि गती जी थोडीशी कमी केली होती. जेव्हा जेव्हा चेंडूला आपण तुम्ही हवा द्याल तेव्हा काहीतरी हरकत आणि काहीतरी बरकत या दोन्ही गोष्टी प्रामुख्याने पाहायला मिळणार आहेत. आणि हा चेंडू यावेळेस राजने हाताळला चांगल्या पद्धतीने. अगदी फ्लाईट दिली होती या चेंडूला आणि बरोबर खोलवर लेत हाताळली. डिफेन्स केलं परंतु धाव घेण्याचा मानस नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता जिथून पाहायला मिळते. 11 चेंडू 18 ची गरज आहे. चांगला स्ट्रोक तर जरूर आहे परंतु हा फटका बसेल क्षेत्ररक्षकात लॉंग ऑन मध्ये आणि पकडले जातील. जरी सुद्धा धावसंख्या कमी असली ना तरी देखील लढण्यायोग्य बळ जरूर आहे आणि शिवशक्ती बरोबर संघ लढतोय. हा फटका पहा कुठेतरी बॉटम हँडचा व्यवस्थित उपयोग केला होता परंतु परावर्तित होऊ शकलं नाही. डिस्टन्स गाठू शकलं नाही आणि थेट लॉंग ऑन क्षेत्ररक्षकाला निवडलं. मूल्यवान विकेट. मनीषचा खेळ झालाय समाप्त. गॉन. मैदानाच्या दिशेने मॅन इन फॉर्म आदित्य याला आपण पाहताय. बॅटिंग स्टान्सवर गोलंदाजी मार्कवर गोलंदाजीतून सुसज्जित होईल. समोरच्या दिशेने चार्ज केलं जाईल परंतु हा फटका फसता फसता राहिलाय आणि कुठेतरी आपण पाहताय की हवेच्या दिशेने अगदी आपण पाहू शकाल चेक केली जाईल. आता बाउंड्री लाईन ती देखील चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक होता. पहा आदित्यचा फटका कुठेतरी आउटसाइड ऑफ लेंथ आणि अपिश खेळला होता. लॉंग ऑफ मध्ये अगदी क्षेत्ररक्षक स्थित होते. तिसरे पंच येतील आणि चेक केलं जाईल बाउंड्री लाईन सेफ आहे की नाही या सर्व काही गोष्टी ज्या विशेष करून इथून पाहायला मिळतात. आणि चांगलं वर्क जे इथून पाहायला मिळतंय सेफ आहे. चांगलं क्षेत्ररक्षण यावेळेस पाहायला मिळतंय. अशाच पद्धतीचा झेल जो हार्दिक पांड्याचा यंदाच्या अगदी IPLच्या सीझन मध्ये श्रेयस अय्यरने काय अफलातून टिपला होता. अप्रतिम रिले पद्धतीने झेल जो कन्वर्ट झाला होता. पिक केले या चेंडूला. आता सोडणार नाहीये परंतु हा फटका फसेल डेफिनेटली आणि चांगल्या पद्धतीचा प्रेझन्स ऑफ माइंड. अप्रतिम वर्क. मूल्यवान विकेट आहे. प्रतीक पाटीलचा बादोड आणि सेलिब्रेशन पाहू शकाल. आता संपूर्णपणे शिवशक्ती बरोबर संघ एकवटलाय कारण की या विकेटचं महत्व ठाऊक आहे. गुड प्रेझन्स ऑफ माइंड डीप मध्ये वर्क आपल्याला पाहायला मिळतंय आणि चांगल्या पद्धतीने या झेलला कन्वर्ट केले जाईल. विकेटचा झालेला पतन. फलंदाज होईल बाद. गॉन. अगदी आपण पाहताय इथून मोठा स्ट्रोक खेळण्याचा मानस जरूर झाला होता आणि वर्क आपण पाहताय
चांगल्या पद्धतीने चेंडूला कन्वर्ट केलं, झेल कन्वर्ट झाला, तदनंतर सांभाळलं, बॉडी बॅलन्स, चेंडूला अलीकडे ढकललं गेलं आणि तदनंतर इझिली आले आणि दॅट्स आउट. विकेट गॉन व्हावं लागेल. अतिशय चांगल्या पद्धतीने आपण पाहू शकाल यावेळेस या झेलला कन्वर्ट केलं. ही मूल्यवान विकेट आहे, कारण की या मॅच मध्ये अजून सुद्धा ती स्थिरता आहे. क्रिकेटच्या पटलावर आपण नेहमीच म्हणतो ना की होप सारायच्या नसतात आणि उमेद पे दुनिया कायम. या सर्व काही गोष्टी आता जिवंत होत असताना या मॅच मध्ये विकेट मिळाले. फलंदाज होईल बाद. गॉन. मुनीश स्विच इट जरूर खेळायचा आहे. हा फटका ओहो, काही झेल होऊ शकला असता का? या सर्व काही गोष्टी आहेत. पहा तिन्ही अगदी क्षेत्ररक्षकाचे रिॲक्शन. मी जात होतो झेल करिता, मध्यंतरी तू आलास. या सर्व काही गोष्टी आता मात्र ज्या पाहायला मिळतात. म्हणून क्रिकेटच्या पटलावर जोपर्यंत वेळ आहे ना त्या वेळेकरिता प्रयत्न करा. एकदा का वेळ हातात न निघून गेली ना तदनंतर पश्चातापाशिवाय दुसरा पर्याय हा तुमच्याकडे शिल्लक राहत नसतो आणि तेच यावेळेस पाहायला मिळालं आणि परिपूर्ण कमबॅक आहे. या मॅच मध्ये आपण पाहताय धावगती आहे 17 अंकांवर 17 रन्स ऑन अ कार्ड. पाठलाग करायचा आहे 33 धावसंख्येचा, म्हणजे 16 धावेंची गरज आहे अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी. प्रतीक जसा बाद झाला तसं सर्व काही गोष्टी शांत जरूर झाल्या, परंतु हा टेंबिवली संघ आहे, हा हार न मांडणाऱ्यापैकी संघ आहे. परंतु शिवशक्ती बरोबर संघ देखील कमी नाही आहे. परिपूर्ण बॅटल रंगले या मॅच मध्ये. अतिशय सुरेख पद्धतीने ही रंगत मैदानावर पाहायला मिळते. चेज लागली जाते गली रिझन मध्ये. थर्डमॅनला क्षेत्ररक्षकाला हुलकावणी दिली. पाठलाग थोडासा लांबवरचा आहे, चेंडूला अलीकडे रोखलं जाते. धावले पडले तदनंतर चेंडूला फील्ड केलं जाईल आणि तत्पूर्वी पहा काय अॅक्युरेसी आहे. दोन्ही फलंदाजाच्या माध्यमानं 3 धावा इथून पळून काढल्या जात आहेत. या तिहेरीच्या मदतीने, या तिहेरीच्या साह्याने धावगतीची जाऊन पोहोचेल एकंदरीत 20 रन्स 20 या अंकांवर. आता उर्वरित चेंडूंचा खेळीतून तुमच्याकडे शिल्लक असेल 6 आणि 6 चेंडूंमध्ये 13 धावसंख्येची गरज आहे अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी. नेहमीच आपण म्हणतो ना की आयुष्यात वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय सुखाच्या दिवसाची किंमत कळत नसते. आज एक संघ म्हणून जेव्हा तुम्ही मैदान उतरता किंवा घरातनं निघाल्यानंतर प्रत्येकाला वाटलं असेल की या स्पर्धेमध्ये आपला चांगला परफॉर्मन्स होईल, आपण चांगल्या पद्धतीने तो खेळ दाखवू. परंतु एक गोष्ट जी महत्वाची आहे ना, म्हणून पु ल देशपांडे यांनी सुंदर पद्धतीचं ते वाक्य म्हणलं, सत्य आहे परंतु विचित्र आहे. आयुष्यात मनुष्याला ज्या ज्या गोष्टी मनासारख्या मिळाल्या असत्या तर आयुष्यात जगण्याला गंमत आणि देवाला किंमत राहिली नसती. या मॅच मध्ये सर्व काही गोष्टी तुम्हाला पणास लावायच्या आहेत. घेऊया तुर्तास हलकासा ब्रेक आणि वळणार होतो आपण मॅचच्या दिशेने, जिथे 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 13 धावसंख्येची गरज या मॅचला जिंकण्यासाठी. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. लागोपाठ 3 षटकार, लागोपाठ 3 चौकार आणि सलग विकेट हॅट्रिक करिता योगेशजी चौधरी साहेबांकडनं 500 रुपयांचा कॅश प्राइज, 1000 रुपयांचा कॅश प्राइज. आता कुठेतरी सनसेक्स वाढलं जात आहे. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे.
13 धावसंख्येची गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी. 5 balls रिमेनिंग, 13 runs required to win. मॅच होती कुठे आणि मॅच आली कुठे, संपूर्णपणे या मॅच मध्ये ती रंगत पाहायला मिळते. आता नव्याने बॅटर मंदार जो मैदानाच्या दिशेनेतून मार्गस्थ झालाय. 5 balls रिमेनिंग अँड 13 runs required to win. गोलंदाजी मार्गवर पुन्हा एकदा गोलंदाजीतून सुसज्जित होईल मिस्टर यश. अक्रॉस द बॅटने खेळलाय जरूर मिड विकेट वरनं क्षेत्ररक्षक वेगाने पुढे येतील. एक सिंगल धावा अधोरेखित झाल्या आणि सिंगल वरच आता समाधानी राहावं लागेल. पहा कशा पद्धतीने सिच्युएशन बदललंय. पहिलं षटक ज्यामध्ये प्रॉपरली धावा चांगल्या पद्धतीने आल्या होत्या, परंतु दुसरं षटक जे राजने हाताळलं ना, परिपूर्ण म्हणावं लागेल की राज करणारी गोलंदाजी जी विशेष करून इथून पाहायला मिळाली. आणि हा संघर्ष मैदानाच्या दिशेने आता पुन्हा दोन संघादरम्यान हा निर्माण झालाय. नेहमीच आपण क्रिकेटच्या पटलावर म्हणतो ना की हिम्मत कधी हारायची नसते. हिम्मत हारली तरी चालेल, परंतु हिमतीने कधी हारू नका. मोनिशकडे ती स्ट्राईक असेल. कॅलिबर खेळाडू आहे मोनिश, परंतु या सिच्युएशन मधून आता आपल्या संघाला काढून नेईल का हे देखील पाहण्यायोग्य आहे. कठीण परिस्थिती जरूर निर्माण झालाय मैदानावर. या कठीण परिस्थितीतून कुठेतरी मार्ग आता शोधावा लागेल. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 12 धावेंची गरज आहे अजून या मॅचला जिंकण्यासाठी. स्टिअर करण्याचा प्रयत्न, पंच वळतायत, आमच्यापर्यंत पोहोचलेत. वाईटचा इशारा आलाय. एक्स्ट्राच्या स्वरूपाने ही धाव जी मिळणार आहे, इट्स अ व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव ही स्कोर कार्ड वर मिळेल आणि धावगतीची जाऊन पोहोचेल 22. प्रत्येक धाव इथून तितकीच मूल्याची असणार आहे. प्रत्येक धाव ही तितकीच महत्वाची, म्हणून प्रत्येक धावेकरिता हा संघर्ष जरूर सुरू झालाय मैदानावर. कठीण काळ जरूर आहे दोन्ही संघांकरिता, हा कठीण काळ आहे, परंतु या कठीण परिस्थितीतून कुठेतरी आता या संघाला पुढे नावा लागेल. हिरो बनण्याची संधी जरूर आहे. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. उर्वरित चेंडूंचा खेळ आहे 4 आणि विजयी होण्याकरिता आता जे लक्ष असेल 10 धावेंचा समोर आहे. कट करण्याचा प्रयत्न, पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, डायरेक्ट लीड करण्याचा मानस जरूर झाला. या ज्या धावा आहेत ना कुठेतरी एन मोमेंटला खर्चिक ठरल्या जातील, म्हणून तुम्हाला कॉन्सन्ट्रेट ठेवायचं आहे. ऑन गोईंग मॅच मध्ये प्रत्येक धाव तितकीच महत्वाची आहे. आता पहा सर्व काही गोष्टी पाहायला मिळाल्यात. ऍक्शन, रिॲक्शन, सर्व काही गोष्टी मैदानावर, फ्रस्ट्रेशन, अतिशय चांगल्या पद्धतीने मॅच रंगत असताना. जरूर ही मॅच फायनलची नाही, सेकंड हाफ मधील ही पहिली मॅच आहे, परंतु फायनल पेक्षाही कमी नाही आहे. कारण की दोन दिग्गज संघ, या अगोदरच मी म्हटलं होतं, जेव्हा जेव्हा दोन्ही दिग्गज संघ आमने सामने येतील ना, तेव्हा सुनामी येईल, भूकंप देखील येणार आहे. 3 चेंडूंचा खेळ इथून समाप्त झालाय. 24 या अंकावर धाव फलक. आता इथून येणारे चेंडूंचा खेळ असेल तुमच्याकडे 3 आणि 9 धावसंख्येची गरज आहे अजून या मॅचला जिंकण्यासाठी. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, सरळ चेंडू यस्त्यांच्या मागे बीट झाले. ओहो, मागील काही चेंडू गणिक वारे फिरल्या त्या मॅच मध्ये. आता म्हणावं लागेल वारे वारे शिवशक्ती वरोर प्यारे. खेळाडू अगदी म्हणतात मैदानाच्या दिशेने आमच्यामध्ये ती धमक आहे, क्षमता आहे, परंतु कठीण असणारी गोष्ट आता शक्य करून दाखवावी लागेल. या मॅच मध्ये 2 चेंडूंचा खेळ शिल्लक, 9 धावसंख्येची गरज. ना संघर्ष ना तकलीफ, तो क्या मजा है जीने में. अरे बडे बडे तुफान थम जात. खेचून मारण्याची मानसिकता, एज लागली आणि यस्ट्यांच्या मागे हिमांशू. ही कॅच नाही तर ही मॅच पकडली जाईल. फक्त आणि फक्त औपचारिकता आता या मॅच मध्ये. एका चेंडूचा खेळ शिल्लक, 9 धावसंख्येची गरज. फलंदाज होईल बाद गॉन. नंतर आणि ऐकल्यानंतर अगदी आपण म्हणू शकाल की कुठेतरी शिवशक्ती वरोर संघाचे पाठीराखे देखील म्हणत असेल ओले ओले. काय मॅच रंगली अप्रतिम. या मॅच मध्ये शिकण्यासारखं बरंच काय. पहिल्या षटकामध्ये 15 धावा होत्या. परिपूर्ण मॅच अगदी मितांशी ट्रेडर्स टेंबिवली संघाच्या अगदी हतकंडामध्ये होते, परंतु सिच्युएशन कुठून चेंज झाली पहा. जिथून कुठेतरी जे झेल घेतले गेले, धावा ज्या वाचवल्या गेल्या आणि सर्वात महत्वाची विकेट जी प्रतीक पाटीलची मिळवली. काय अॅक्युरेसीने तो झेल टिपला गेला. गुड प्रेझेन्स ऑफ माइंड, सर्व काही गोष्टी आपण पाहिल्या. आणि या मॅच मध्ये आता सर्व काही गोष्टी सुरळीत होत असताना शिवशक्ती वरोर या संघाकडे, म्हणून म्हटलं उम्मीद पे दुनिया कायम. होप्स कधी हारायच्या नसतात आणि होप्स परिपूर्ण जिवंत ठेवल्या या मॅच मध्ये. शिवशक्ती वरोर संघाने म्हणावं लागेल की आता शक्ती प्रदर्शन केलं. एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 9 धावसंख्येची गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी. आणि चांगल्या पद्धतीची लेन जिथून विशेष करून पाहायला मिळाला आणि ही मॅच जिंकलंय शिवशक्ती वरोर संघाने. अप्रतिम पद्धतीचं अगदी युनिटी वर्क, म्हणून तुमचा सांघिक खेळ तितकाच गरजेचा आहे क्रिकेटच्या पटलावर.
सातत्याने आपण त्या सर्व काही गोष्टी पाहिल्यात. म्हणून परिंदे कभी भी एक दूसरे के पंख नहीं कुतरते, वे साथ में उडान भरते. आणि तीच भरारी आज विशेष करून पाहायला मिळाली शिवशक्ती बरोबर या संघाकडनं. अप्रतिम मॅच. हार्ड लक टीम मितांशी ट्रेडर्स टेंबिवली संघ.